नमस्कार. आज आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची 135वी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतीला या ठिकाणी अभिवादन करूयात. महात्मा ज्योतिबा फुले या राष्ट्रपित्याने एवढं मोठं काम आपल्या समोर करून ठेवलेलं आहे, ज्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची भगिनी शिक्षित झालेली दिसती. शिक्षण क्षेत्रासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी एवढं मोठं काम केलं की आज पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे शहरामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केली. ती शाळा सुरू करत असताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या सावित्रीमाईला खऱ्या अर्थाने शिक्षित केलं. सावित्रीमाईच्या माध्यमातून या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आज खऱ्या अर्थाने ज्या सर्व मुली महिला शिक्षित झालेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात जगाच्या सगळ्या सर्वच क्षेत्रात ज्यांनी भरारी घेतलेली, खरं तर त्यांच्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून बदलत्या काळामध्ये या महापुरुषांनी तुमच्या शिक्षणासाठी कुठल्या प्रकारचा त्याग केलेला आहे, सर्वस्व पणाला लावलेले. ज्या माझ्या सावित्रीमाईंनी स्वतःच्या अंगावरती दगड धोंडे शेण खाल्लेलं आहे, त्या शेणाच्या गोळे त्यांच्या अंगावरती पडलेले आहेत. अशा वेळेस त्यांनी तुमच्या शिक्षणासाठी जी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचं स्मरण होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काम केलं ते अस्पृश्यता निर्मूलनाचं काम, ते देखील मोठं काम केलेलं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जातीय व्यवस्था अत्यंत पराकोटीची एका टोकाला गेलेली होती, त्यावेळेस माझ्या दलित बांधवांना एवढ्या हलाखीचं जीवन जगावं लागत होतं, त्यावेळेस माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी गंजपेठेमधून आपला स्वतःच्या मालकीचा असणारा हौद खुला करून सर्वांना त्या ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था केली. अशा माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी प्रचंड मोठं काम केले आहे. आणि म्हणून त्याच्यावरती त्यांनी आपल्या ग्रंथातून शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी या सर्वच ग्रंथांमधून त्यांनी इथली सामाजिक विषमता, इथलं धर्म आणि धर्माच्या माध्यमातून होत असणारी लोकांची पिळवणूक, जातीय व्यवस्था याच्यावरती ओरखडे आणि अक्षरशः आपल्या लेखणीमधून त्यांनी या समाजाला जागृत होण्यासाठी प्रचंड मोठे प्रहार केलेले आहेत. आणि म्हणून एकीकडे समाज सुधारणांचा एक कर्ता सुधारक, केवळ बोलघेवडेपणा न करता आपण आपल्या समाजासाठी, आपण या 18 पगड जाती 12 बलुतेदार बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता. आणि तो विचार आज आपण खऱ्या अर्थाने जगला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरती जाऊन समाधीचा शोध लावला, समाधीचं पूजन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. पोवाडा भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजी राजांचा गातो पोवाडा, अशा पद्धतीचं एक प्रदीर्घ पोवाडा त्यांनी छत्रपती शिवाजी राजांवरती तयार केला. आज अशा महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मरण हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले ही शृंखला जी आहे, फुले शाहू आंबेडकर ही जी शृंखला आहे, त्या शृंखलेमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये त्या सगळ्याचा परामर्श केलेला आहे. शाहूजी महाराज या 2 महापुरुषांचे विचार या आपल्याला राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी दिसतात. कारण समता, समानता, न्याय, बंधुत्व ही विचार प्रणाली महात्मा ज्योतिबा फुले, शाहूजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जपलेली आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसतं. आणि म्हणून आपण शिक्षणा क्षेत्रामध्ये जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काम केलं, राष्ट्रपित्यांनी जे काम केलं, त्यासाठी त्या काळामध्ये
जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जी कवन करतात त्याच्यामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र कचले, एवढा सारा अनर्थ एका अविद्येने केला. अशा पद्धतीचा ते त्या काळामध्ये समाजाला प्रबोधित करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ते मांडत होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. समाजकारण करत असताना, समाजाच्या हिताचं काम करत असताना उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा अत्यंत मोठं काम त्यांनी उभं केलेलं होतं. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते एक नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांची होती आणि म्हणून आज आपल्याला कात्रजचा बोगदा असेल, खडकवासल्याच्या धरणाचं जे काही थोडंफार काम असेल, मुंबईमधील फोर्टचे काही त्या ठिकाणचे रस्ते असतील, अशा पद्धतीने नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी ही महात्मा ज्योतिबा फुलेंची त्या काळामध्ये प्रसिद्ध होती. आणि म्हणून फुलेंनी जे काही सामाजिक कार्य केलं ते कार्य आज आपण महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष अशा पद्धतीने पसरत चाललेला आहे. आणि म्हणून आम्हाला एका शृंखलेमध्ये या संपूर्ण समाज बांधवांना घेऊन जायचं असेल तर आम्हाला खऱ्या अर्थाने या महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जावं लागेल आणि महाराष्ट्राला समृद्ध करावं लागेल. ही समृद्ध परंपरा, या महापुरुषांची परंपरा सांभाळण्याचं काम आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये इथल्या शेतकऱ्याच्या, इथल्या दीनदुबळ्याच्या, इथल्या गरिबाच्या, इथल्या तरुणांच्या, इथल्या महिलांच्या सगळे प्रश्न सोडवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत असताना आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.